मुंबईमध्ये तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे। या दुबार मतदारांची नावे काढण्याचं मोठं आव्हान हे मुंबई महापालिकेपुढे आहे। त्यासाठी मुंबई महापालिका ऍक्टिव्ह झाली असून दुबार मतदारांना नोटीस बजावण्याचं काम सुरू आहे। या दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेतलं जात आहे। 2 वेळा मतदान केल्यास कारवाई होईल असा इशारा देण्यात आला आहे। आणि याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। बघूया। मतदारांची जी नावं आली आहेत ती नावं कमी करण्यासाठी पालिकेकडून कशा पद्धतीचा जो परिशिष्ट 1 आहे तो फॉर्म भरून घेतला जातो, नेमकं त्या फॉर्म मध्ये काय आहे? अशा प्रकारचा फॉर्म आहे तो घेऊन आमचे BLO किंवा इलेक्शन कर्मचारी त्या मतदाराच्या घरी जातात आणि त्याच्याकडनं आधार पॅन व मतदार नोंदणी ओळखपत्र त्याची प्रत घेऊन त्याच्याकडनं लिहून घेतलं जातं की मी समजा 225 मतदारसंघ आहे त्यामधल्या मतदान केंद्र क्रमांक जो असेल त्याच्यावरच मी मतदान करेन, इतर कोणत्याही मतदार केंद्रावर मतदान करणार नाही असं त्याच्याकडनं हमीपत्र लिहून घेतलं जातं। त्या हमीपत्रात म्हटलेलं आहे की त्याने जर दुसरीकडे हे केलं मतदान करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर त्याला शिक्षा केली जाईल, तो अपात्र ठरेल असं हे लिहून घेतलं जातं। घरोघरी जाऊन जे सर्वेक्षण केलं जात आहे, जर एखादी व्यक्ती त्या घरामध्ये तिचं नाव आहे मात्र ते घर बंद असेल तर कशी प्रोसेस केली जाते? तर आमचा जो BLO किंवा कर्मचारी आहे तो पुन्हा जातो त्यांच्याकडे, नाहीतर आजूबाजूला विचारतो, आजूबाजूला चौकशी करून पण माहिती घेतली जाईल आणि पुन्हा जाऊन त्याची कॉन्टॅक्ट केला जाईल। आजकालच्या याच्यात बाजूवाल्याकडनं मोबाईल नंबर घेऊन किंवा त्याच्याशी संपर्क करण्यात येईल। या प्रोसेससाठी प्रदीर्घ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो, तर ह्या कमी दिवसांमध्ये ही दुबार मतदारांची जी यादी आहे किंवा हे फॉर्म भरून घेतले जाणार आहे ते या कालावधीमध्ये होतील की अजून काही कालावधी लागेल? नाही, कर्मचारी दिलेले आहेत प्रशासनाने, तर जी काही मुदत असेल त्याच्यामध्ये काम पूर्ण करणं हे बंधनकारक आहे, त्यामुळे त्या कालावधीतच काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येतील। हा जो फॉर्म आहे तो कुठे भरून घेतला जातोय? घरोघरी जाऊन किंवा वॉर्डमध्ये किंवा कशा पद्धतीने? वॉर्डमध्ये पण हेल्प डेस्क चालू केलेली आहे, आमचा हा स्टाफ बसलेला आहे आणि घरोघरी पण आमचे 2-2, 3-3 अधिकारी जाऊन त्यांच्याकडनं ती माहिती लिहून भरून घेणार आणि त्याबरोबर त्यांचं निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्डची कॉपी घेणार। कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।